नमस्कार. आपलं महानगरच्या आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंट खाली आज तिसऱ्या दिवशी जो आपण विषय घेऊन आलेलो आहे, तो फार गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आणि काल म्हणजे 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 डिसेंबर होता. म्हणजे 30 डिसेंबर नंतर 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवशी जो काय गोंधळ, कल्लोळ, मुजोरी, दमदाटी, धमक्या देणं, विकत घेणं, एखाद्या उमेदवाराला घरातच कोंडून ठेवणं, एखाद्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म गिळून खाणं, हे असे जे काही प्रकार झाले आहेत त्याने लोकशाहीची बद्दलची जी काय लोकशाही जिवंत राहण्याबद्दलची जी काही भीती आहे लोकांची ती जास्त दाट झाली आहे की लोकशाही जिवंत राहू शकत नाही. याचं कारण आहे की लोकशाहीचा हा वांदा झालेला आहे आणि बिनविरोधचा हा धंदा सुरू झालेला आहे. याच हेडिंग खाली आज आपण जे सांगणार आहोत किंवा जी माहिती आपण आपल्या दर्शकांपुढे ठेवणार आहोत ती फार स्फोटक आहे. स्फोटक एवढ्यासाठी आहे की राज्यभरातील ज्या 29 महापालिकांच्या ज्या निवडणुका 15 जानेवारीला येऊ घातलेल्या आहेत, साधारणपणे 2015 नंतर अशा अनेक महापालिका आहेत ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाही. अशा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदाराला मतदानाचा अधिकार जो लोकशाहीने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेलं आहे, ते परावृत्त करण्याचं काम काही राजकारणी करतायत आणि हा आता सर्रास ट्रेंड, हा नवा फंडा राज्यामध्ये शिरतो आहे. याचं कारण हे आहे की एकूण 66 ते 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आता हे अजून त्यांना इलेक्शन कमिशनने सर्टिफिकेट दिलंय का? तर नाही. स्थानिक महापालिकेने त्यांना निवडून आल्याचं प्रमाणपत्र दिलंय का? तर नाही. त्यांनी अशी काय जादू केली की निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसातच त्यांनी अशा पद्धतीची सेटिंग केली की ज्यामध्ये त्यांना कुठलाही प्रचार पुढचे आता जे काय 13 तारीखला प्रचार संपणार आहे, पुढील 10 दिवस त्यांना प्रचाराची गरज नाही. त्यांना प्रत्येक मतदाराच्या दारोदारी फिरण्याची गरज नाही. त्यांना त्यांचा वचननामा, जाहीरनामा देण्याची गरज नाही. मात्र धनलक्ष्मी पुढे, अर्थकारणापुढे या सगळ्या गोष्टी त्यांनी गौण केल्या आणि लोकशाहीची ज्या पद्धतीने ही एवढी मोठी प्रमाणामध्ये थट्टा मांडलेली आहे. थट्टा आपण का म्हणतोय? तर आजपर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या, एवढ्या महापालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगर परिषद झाल्या, नगरपंचायती झाल्या, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या. असं कधीच होत नाही ना की बिनविरोध. एकाच दुसरा बिनविरोध ठीक आहे, हा बाबा तो फारच ग्रेट नगरसेवक होता, आहे, ज्याने खूप चांगलं काम केलं, त्याच्या पुढे उभं राहण्याची माझी लायकीच नाही, माझी कुवत नाही, माझी हिंमत नाही. आता हिंमत नाही हे या ठिकाणी म्हणू शकतो कारण ज्या 66 पैकी 45 नगरसेवक हे भाजपचे आहेत बिनविरोध. त्या 45 पैकी तुम्हाला हा आकडा ऐकून धक्का बसेल, साधारण 19 45 पैकी 15 नगरसेवक हे केवळ कल्याण डोंबिवलीतील आहेत. म्हणजे जर आपण कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवकांची संख्या किती आहे? 122. तिथेही प्रभाग समिती आहे, म्हणजे 4 जणांचं एक पॅनल आहे. ह्या 122 पैकी 21 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. म्हणजे जे काही मतदान आता होणार आहे 15 तारखेला ते केवळ 101 नगरसेवकांसाठी होणार आहे. आणि त्याच्यानंतर ठाणे महापालिका आहे. त्या ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने जयश्री पाठक या कोण आहेत? तर शिंदे सेनेमध्ये जे माजी आमदार आहेत, सध्या माजी विधान परिषद सदस्य असलेले रवी फाटक यांच्या पत्नी आहेत. सुखदा मोरे या कोण आहेत? तर शिंदे सेनेचे
जे सचिव आहेत त्यांच्या त्या पत्नी आहेत. त्यानंतर राम रेपाळे हे शिवसेना शिंदे गटाचे मातब्बर ठाण्यातील नेते आहेत. शीतल ढमाले, एकता भोईर, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण ही ठाण्यातली काही नावं मी तुमच्या पुढे वाचून दाखवली. तर कल्याण डोंबिवली नावं बघा, भाजपची जी काही नावं आहेत ती फारच इंटरेस्टिंग नावं आहेत. आसावरी नवरे, रंजना पेनकर, रेखा चौधरी, मंदा पाटील, महेश पाटील, दीपेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉक्टर सुनीता पाटील आणि ज्योती पाटील. एक लक्षात घेतलं पाहिजे की कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने 22 म्हणजे 15 भाजपचे, 6 शिवसेनेचे आणि एक मला वाटतं राष्ट्रवादीचे, असे साधारण 22 नगरसेवक जर निवडून येत असतील बिनविरोध, तर नक्कीच शंकेची पाल लोकांच्या मनात दिसणार. याचं कारण हे आहे की अशा पद्धतीने कुठलीच निवडणूक आतापर्यंत बिनविरोध झाली नव्हती. आता बिनविरोध करण्यामागचं कारण काय आहे एक समजून घ्या, की काल ज्यावेळी आपण ह्या सगळ्याचा ह्याची आतली बातमी शोधण्याचा प्रयत्न करतो, तर बिनविरोधसाठी 1 कोटी ते 3 कोटी एवढा रेट दिलेला आहे. म्हणजे उमेदवार निवडून येण्यापेक्षा ते 1 कोटी किंवा 2 कोटी किंवा 3 कोटी जे काही कोटीची उड्डाणं केलेली आहेत, ती कोटीची उड्डाणं आपल्याकडे घेऊन जर ते मिळत असेल तर आपलं तरी लाईफ सुकर बनवूया. म्हणजे हा आता एक प्रकारचा धंदा का झालाय, आपण का म्हणतोय धंदा झालाय, तर उमेदवारी अर्ज भरायचा आणि मग कुठला तरी राजकीय पक्ष तुम्हाला अप्रोच होणार, तो तुम्हाला आमिष देणार. ते आमिष 10 लाखापासून सुरू होतं. 10 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी आणि त्या बदल्यात तुम्ही तुमची उमेदवारी मागे घ्यायची. आता असे अनेक प्रभाग आहेत ज्या ठिकाणी छोट्या छोट्या उमेदवारांसुद्धा दमदाटी केली गेली आहे. आता कालपासून मागील 2 दिवस जे आपलं महानगरने जे प्रकरण लावून धरलेलं आहे ते विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या दमदाटीच्या त्या व्हिडिओबद्दल. म्हणजे त्यांची दमदाटी बघा किती आहे. ते माजी खासदाराला, माजी आमदार जे हरिभाऊ राठोड आहेत, यांना सांगतात की तुमची सिक्युरिटी मी तात्काळ काढून घेण्याचे आदेश देतो, जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर. म्हणजे साम दाम दंडभेद ह्या सगळ्या क्लुप्त्या वापरून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या समोर उमेदवार कोणताही उभा राहणार नाही. उभा राहिला तर तो निवडून येणार नाही. आणि आता तर असं सांगितलं जात आहे जे जे उमेदवार निवडणुकीमध्ये समजा उभे राहतील आणि समजा निवडून आला तर त्यालाच पुन्हा भाजपमध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये घेण्याची चढावड सुरू आहे. आता हा हे बिनविरोधचं सर्वाधिक फॅड कुठे आलं, तर 66 पैकी 45 नगरसेवक हे भाजपचे आहेत, 19 नगरसेवक शिंदेचे आहेत, 2 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि 1 नगरसेवक इस्लाम पार्टी म्हणून धुळे महापालिकेमध्ये आहेत. म्हणजे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेना या दोघांची युती ठाण्यात झालेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये चित्र सुस्पष्ट नाही. युती आहे की एकामेकाच्या विरोधात लढणार आहे. याचं कारण आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीवरती आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून यायला हवेत असा चंग एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र जे त्या विभागाचे खासदार आहेत, कल्याण डोंबिवली हा जो त्यांचा मतदारसंघ आहे तिथले खासदार असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 6 उमेदवार हे बिनविरोध आले. त्याच ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान समजले जातात, आमदार माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही जी पहिली नावं मी सांगितली, आसावरी नवरे, रंजना पेनकर, रेखा चौधरी, मंदा पाटील, ह्या ज्या काही महिला निवडून आल्या त्या रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाखाली आणि रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीखालीच निवडून आलेले आहेत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदेचा म्हणजेच शिवसेनेचा तिथे महापौर बसवायचा नाही, त्यापेक्षा एक तरी नगरसेवक आपला जास्त निवडून यायला हवा असं चंगच हा भाजपने मानलेला आहे. आता एक लक्षात घ्या ना की कालपासून अविनाश जाधव कोण आहेत? अविनाश जाधव हे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष आहेत मनसेचे. यांच्या एका उमेदवाराने ठाण्यातून उमेदवारी अर्ज मागे घेतली. त्यांचा जो काय कॉल रेकॉर्ड आहे तो कॉल रेकॉर्ड आज त्यांनी राज ठाकरे यांना ऐकवला, दाखवला. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात अर्थकारण संभाषण झाल्याचं माहिती राज ठाकरे यांना देण्यात आली आणि मला वाटतं अशाच प्रकारचे काही व्हिडिओ आता राज ठाकरे आपल्या प्रचारामध्ये लावतील. मुळात मुद्दा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध
उमेदवार निवडून येत आहेत, मात्र राज्य निवडणूक आयोग झोपा काढताय. झोपा काढताय का आपण म्हणतोय, की अशा पद्धतीने उमेदवाराला दमदाटी. एक नाशिकचं प्रकरण बघा ना, नाशिकच्या त्या उमेदवाराला फॉर्म मागे घ्यायला जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या घरातच कोंडून ठेवण्यात आलं 3-3.5 तास. आणि ज्यावेळी तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली, त्यानंतर त्याला जे काही जी काही कडी लावली होती ती उघडण्यात आली. चॅनलवरती लाईव्ह सगळं दाखवलं जात आहे. राज्य निवडणूक आयोग काय करतात, कुठे आहेत त्यांची भरारी पथकं, कुठे आहेत त्यांची स्क्वॅड. अशा पद्धतीने जर राज्य निवडणूक आयोगाला जर काम करायचं असेल तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या. आणि बिनविरोध सगळ्यात चीड कुठे येते, एखाद्या मतदाराला आपला उमेदवार जर त्याला लायकीचा वाटत नसेल, त्याला निवडून द्यायचं, त्याच्या पुढे नोटाही आहे ऑप्शन, मात्र तेही ही संधी दिली. कारण कल्याण डोंबिवलीतले 122 पैकी 21 नगरसेवक जर अगोदरच निवडून आले तर त्या मतदारांनी करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर तिथले जे महापालिकेचे जे काही जिल्हाधिकारी आहेत, म्हणजे आयुक्त असतात, एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्य निवडणूक आयोग हे त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी यांना ते संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी करतात. जसं मुंबई जिल्हा अधिकारी कोण आहेत, तर महापालिकेचे आयुक्त मुंबईचे भूषण गगराणी. आता कालपासून राज्य निवडणूक आयोग थोडंसं म्हणजे काहीतरी करतं हे दाखवायला पाहिजे ना. म्हणून कालपासून राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की जोपर्यंत त्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचा आम्हाला अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही त्या उमेदवाराला उमेदवार म्हणून घोषित करू नका, अशा सूचना त्याने संबंधित महापालिकाने दिल्या आहेत. आता ते अहवाल कोण देणार आहेत म्हणजे समजून घ्या. मुंबईचे म्हणून भूषण गगराणी देतील, ठाण्याचे म्हणून आयुक्त सौरभ राव देतील, केडीएमसीचे म्हणून अभिनव गोयल देतील. त्यांनी काय अहवाल द्यायचा की ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचं धाकटशाही, दडपशाही, त्यांना कुठेही धमकावलेलं नाही, त्यांना पैशाचं अर्थकारण केलेलं नाही, त्यांच्याशी गैरव्यवहार केलेला नाही, त्यांना कुठल्याही पद्धतीची इजा पोचवली नाही, त्यांना धमकी दिलेली नाही. आता काल एका केडीएमसी आणि ठाण्यातल्या एका उमेदवाराने फेसबुक पोस्ट केली. काय फेसबुक पोस्ट केली आहे की यापूर्वी सुद्धा मी निवडणूक लढलेलो आहे, मात्र निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर मी नॉट रिचेबल झालो. का नॉट रिचेबल झालो, तर मला अनेक लोकांचे फोन यायला लागले की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे गेलाय. माझ्या जीवाला तर धोका निर्माण आहे, म्हणून तो अंडरग्राऊंड आहे, म्हणजे कालपर्यंत होता. त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, म्हणजे एखाद्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी आपला जीव जाईल की काय अशी भीती आता निर्माण झाली. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. एक कालचंच प्रकरण बघा की सोलापूरला मनसेचा जो तिथला स्थानिक पदाधिकारी आहे, विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे बाळासाहेब सरवदे, याची काल हत्या करण्यात आली. कुठला वाद होता, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. त्याच्या पत्नीने उमेदवारी अपक्ष म्हणून भरली होती आणि अधिकृत उमेदवार भाजपची दुसरी होती. तो मध्यस्थी करायला गेला, त्या ह्याच्यामध्ये चाकूने गुप्तेने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. आता जर उमेदवारी बिनविरोध करण्याच्या, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून जर एखाद्याचा जीव जात असेल, तर अशा निवडणुकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे. तर राज्य निवडणूक आयोग चुकला असेल त्यावेळी त्यांना राज्य निवडणूक आयोगाचं हे जे काय निर्णय आहे तो मला मान्य नाही, अशा पद्धतीने निर्णय घेता येत नाही, निवडणुका पुढे ढकलता येत नाही, अशा पद्धतीचे जाहीर वक्तव्य आणि नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. ज्या दिनेश वाघमारेनं देवेंद्र फडणवीस आणि यांच्या एकूण जे काय कोर कमिटी आहे यांची अपॉइंटमेंट आहे, आता जर अशा पद्धतीने हत्या होत असेल, अशा पद्धतीने जर उमेदवाराला जिवे मारण्याची धमकी दिली जात असेल, त्यांचेच पक्षाचे जे आमदार आहेत, कुलाब्याचे आमदार, जे विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष आहेत, हे जर धमकवत असेल, तर अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं काय. अच्छा, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी कालच त्यांनी साताऱ्याच्या साहित्य संमेलनामधून सांगितलंय की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अनेकांच्या मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात, फोन करावे लागतात, म्हणजे हमाम में सब नंगे आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तेच केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केलंय, देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून केलंय, एकनाथ शिंदे यांनी स्वतः काही लोकांना संपर्क साधलाय, श्रीकांत शिंदे यांनी संपर्क साधलेला आहे, अनेक जणांनी संपर्क, म्हणजे जे सत्तेत आहेत
ज्यांच्याकडे आपण कोणतेही तक्रार न्याय निवाडा करण्यात यावं, त्यांनीच जर अशा पद्धतीच्या चुका केल्या असतील तर याची गंभीर दखल कोण घेणार? आणि 8 किंवा 9 वर्षांनी ज्यावेळी निवडणुका होत्या त्यावेळी बिनविरोधचा हा जो नवीन धंदा जो आला, नवीन फॅड आलेला आहे, तो काय धंदा आहे? आणि तो जर धंदा जर बंद नाही झाला तर लोकशाही, निकोप लोकशाही, लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका ह्याला काही अर्थ राहणार नाही. यासाठी सुरुवातीला आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुकीचे जे काही मॅन्युअल आहे ते बदलण्याची गरज आलेली आहे. याचं कारण आता तर केवळ एखाद्या उमेदवाराला घरात कोंडून ठेवलं आहे. उद्या जशी सोलापूरमध्ये त्या मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली, अशाच पद्धतीचा म्हणजे एखाद्याला यमसदनीस धाडायलाही हे उमेदवार बिनविरोधच्या नादामध्ये मागे पुढे पाहणार नाहीत. मला वाटतं हा जो लोकशाहीचा वांदा केलेला आहे, हे लोकशाहीचा वांदा कोणी केला आहे? बिनविरोध कोण निवडून आले एक समजून घ्या. महापौर पदाचं अजून आरक्षण पडलेलं नाही. महापौर पदाचं आरक्षण हे साधारण 16 जानेवारी नंतर साधारण 19 तारखेला पडेल अशी आपली माहिती आहे. म्हणजे ज्या उमेदवार ज्यांच्या पत्नी, ज्यांची मुलगी, ज्यांची समजा मुलगा, अजून कोण बहीण, हे जे निवडून आले आहेत त्यांना आता खुणवत आहे महापौर पद. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली पत्नी, आपली बहीण, आपली मुलगी, आपला मुलगा निवडून यायला पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांनी कोटीची उड्डाणं केली. त्यांना अनेक आमिषं देण्यात आली. कल्याण डोंबिवली तर अनेकांना ड्युप्लेक्स घर देण्याचं घर सुद्धा दिलेलं आहे. आता ह्या गोष्टी जर प्रसारमाध्यमांच्या कानावर येत असतील तर प्रसारमाध्यमांच्या कानावर आलेल्या गोष्टी राज्य निवडणूक आयोगापर्यंत पोहोचायला हव्यात. राज्य निवडणूक आयोगाने झोपायचं जे काही सोंग घेतलेलं आहे, कसं आहे, झोपलेल्या माणसाला आपण उठू शकतो पण सोंग घेतलेल्या माणसाला आपण नाही उठू शकत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांनी संपर्क करायला हवा. आता हे प्रकरण कोर्टात जाणार. का कोर्टात जाणार? तर अविनाश जाधव कालपासून ठाण्यातील जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते. कारण त्यांच्या उमेदवारांना धाकटशाहीने अर्थकारणाचं आमिष दाखवून त्यांना उमेदवाराचा मागे घेतला. आता सोमवारी, आज आहे शनिवार, सोमवारी ते ह्या 66 बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करतील. आता हायकोर्ट 15 तारखेच्या अगोदर सुनावणी देईल का? हायकोर्ट या बाबतीत पुन्हा डायरेक्शन कोणाला देईल? राज्य निवडणूक आयोग देईल. राज्य निवडणूक आयोग खरोखरच त्यांना या सगळ्याची जी काय ज्या पदावर बसलेले अधिकारी आहेत, म्हणजे दिनेश वाघमारे आहेत, सुरेश काकानी सारख्या अधिकारी आहेत, यांनी या सगळ्याचं कुठेतरी कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे, गंभीर दखल घ्यायला हवी. कारण अशा पद्धतीची लोकशाहीची थट्टा मांडायचा अधिकार हा एका दोघा दुसऱ्या कोणाला नाही. म्हणजे यासाठी मी जसं म्हणतोय, सर्वाधिक भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे सुद्धा हेच केलं, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हेच केलं, अजित पवार यांनी सुद्धा हेच केलं. कारण अजित पवार जरी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, अजित पवारचे स्थानिक पदाधिकारी आहेत ज्यांनी 2 उमेदवार त्यांचे बिनविरोध निवडून आणले. त्या बिनविरोध निवडून येणं एवढं सोपं आहे का? तर मग 122 पैकी 21 नगरसेवक आले आणि ते सुद्धा धनदांडगे, म्हणजे आगरी कोळी जी केडीएमसी मध्ये, आपल्या दर्शकांच्या माहितीसाठी, आगरी कोळी हा समाज फार आगरी म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने आगरी समाज हा जास्त आहे आणि त्यापैकी हे जे निवडून आले आहेत ते धनदांडगे आहेत. आता कोणी श्रीमंत असावं याबद्दल आपल्या पोटात दुखावण्याची काही गरज नाही, मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यानेच विकत घेतलाय. विकत घेतलेले उमेदवार आहेत आणि जे उमेदवार काहीतरी माझ्या एरियाचं, माझ्या प्रभागाचं भलं व्हावं, विकास व्हावा यासाठी जे आणावाका घेत होते, रील बनवत होते, फेसबुकवरती पोस्ट टाकत होते, इंस्टावरती पोस्ट टाकत होते, ते लोक काही लाखांमध्ये, काही कोटींमध्ये विकले जात असतील तर ती लोकशाही आणि त्याने त्यांचा अंतरात्मा कुठेतरी, म्हणजे ते पैसे घेऊन काय करणार आहेत ते? म्हणजे उद्या ते कोणत्या तोंडाने बोलणार? म्हणजे जर समजा ज्या 122 पैकी 15 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत केडीएमसी मध्ये, शिंदेचे 6 आले आहेत, कुठल्या तोंडाने तिथल्या मतदारांनी काय करायचं? त्यांना त्यांचा मतदारांचा अधिकार का काढून घेतला गेला? या सगळ्याची उत्तर राज्य निवडणूक आयोगाला द्यायला हवीत. आणि स्वतः देवेंद्र फडणवीस
यांनी जाहीरपणे सांगितलं की मी सुद्धा काही लोकांना फोन केले. त्यामुळे मला वाटतं हम में सब नंगे या उक्तीनुसार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार विरोधी पक्षाचा एकही उमेदवार नाही आला. का? त्यांच्याकडे पैसे नव्हते. ही वस्तुस्थिती असू शकते. ठाकरे सेनेकडे पैसे नसतील, मनसे गेले कित्येक वर्ष सत्तेमध्ये नाही, काँग्रेस तळ्यात मळ्यात सुरू आहे, अजित पवार यांचा जरी असला तरी पण विरोधी पक्षात असलेले शरद पवार यांचा एकही उमेदवार बिनविरोध आलेला नाही. याचा अर्थ हाच होतो सत्ताधारीच म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ठरवलेलं आहे की महापौर सुद्धा आमचाच होणार, विरोधी पक्षनेते सुद्धा आमचाच होणार. म्हणजे आपापसात भांडायचं आणि दोन्ही ठिकाणी आपणच बसायचं. मला वाटतं हे लोकशाहीसाठी, निकोप लोकशाहीसाठी हे चांगलं वातावरण नाही. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा चुकीचा पायंडा जो काय सुरू झालाय गेल्या 2019 पासून, आपण वारंवार सांगतो की 2019 पासूनच या महाराष्ट्राची राजकीय जर कोणी वाट लावली असेल तर ह्या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लावली आहे. कुठलीही विचारधारा ते मानत नाही, कुठल्याही विचारधारेशी जाऊन सत्तेसाठी जाऊन बसतात. त्यामुळे हे सगळे त्याचे जे मारेकरी आहेत. त्यामुळे मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाने ह्या सगळ्याची दखल घेऊन त्यांचे जे बॉस, आता राज्य निवडणूक आयोगाचे बॉस कोण आहे? राज्य निवडणूक आयोगाचे बॉस आहेत महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असलेले राज्यपाल. यांच्यापर्यंत ही गोष्ट जायला हवी आणि राज्यपालाने खरंच सदसद वेगवेगळे कुठेतरी तुमचा आत्मा हा जागृत झाला पाहिजे, जागा झाला पाहिजे. अशा पद्धतीने केवळ दिखाव्यासाठी जर निवडणुका होत असतील तर या निवडणुका न झालेल्या बऱ्या. या निवडणुका त्यापेक्षा प्रशासक बरा अशी म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. कारण कल्याण डोंबिवली आणि ठाण्यावरचं जे वर्चस्व एकनाथ शिंदेचं होतं ते मोडून काढण्यासाठी भाजपने जी रणनीती आखलेली आहे त्याला कुठेतरी लगाम लावायला हवा. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपण माय महानगर लाईव्ह हे युट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि इंस्टावरती फॉलो करा आणि आमचं आपलं महानगर हा पेपर सुद्धा कायम वाचत जा. धन्यवाद.